हॅलो ऑफिसर्स, आज आपण बघतोय ग्रामर मास्टर सिरीजचा डे 25. त्याच्यामध्ये काय बघतोय? प्रिपोजिशन्स. पण प्रिपोजिशन्स कुठले रे? जे की आपल्याला डिरेक्शन सांगतो किंवा मुवमेंट सांगतो. जसं की काय बघणार आहे ना, आपण एक्झाम्पल थ्रू एकदम डिटेलमध्ये बघू. पण जे शो करतं आपल्याला मुवमेंट, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचंय. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी जे मुवमेंट सांगतोय आपण, ते कशा पद्धतीने ते प्रिपोजिशन यूज होतील. जसं इथे बघा, शी वॉक्ड टू द पार्क. ते कुठे चालली आहे रे ही? तर त्या पार्कला चालली आहे. पण ते कनेक्ट करतो आपण या प्रिपोजिशन टू नी. कुठे चाललोय? टू द मार्केट, टू स्कूल, असं जे म्हणतो ना आपण, त्यासाठी हा टू यूज केला जातो प्रिपोजिशन. द बर्ड फ्ल्यू ओव्हर द ट्रीज. हे बर्ड्स उडतायत, पण कुठे उडतायत रे हे? तर ते ओव्हर द ट्रीज म्हटलेलं आहे. ट्रीजच्या वरतून उडतायत ना ते. त्यानंतर वी ड्रो थ्रू द टनल. आम्ही एक चाललो होतो ड्राईव्ह करत, पण कुठून? तर या टनल मधून सांगायचंय, त्यासाठी आपण थ्रू म्हणतो. त्या टनल मधून सांगायचंय मला, त्याच्यामधून, त्यासाठी वापरतो आपण थ्रू. ही जम्प्ड इन टू द पूल. त्याने पूलमध्ये एक जंप केलेली आहे, म्हणजे पूलमध्ये त्याने उडी मारलेली आहे. तर पूल मध्ये म्हणायचं, म्हणून इथं इनटू म्हणणार आपण. द बॉल रोल्ड डाऊन द हिल. आता तो हिल वरनं खाली पडतोय, चाललाय खाली, तर त्याला म्हणायचंय डाऊन. रोल्ड होत चाललाय, डाऊन, तर खालच्या साईडला चालला. अशा पद्धतीनं आपल्याला हे डिरेक्शन किंवा मुवमेंट सांगणारे जे प्रिपोजिशन्स असतील, त्याला म्हणायचे प्रिपोजिशन्स ऑफ डिरेक्शन ऑर मुवमेंट. तर अशाच नवीन इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला जॉईन करायचं आहे शुभम सर्स अकॅडमी चॅनल यूट्यूबला. थँक्यू.